नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद हा मयुरीला झोपावून खाली येतो, तर सीमा ही मयुरीचाच विचार करत बसलेली असते. तेव्हा आनंद म्हणतो की मयुरीला आत्ता झोपून आलो, पण मयुरीच्या सर्व गोळ्या मी सहज चेक केल्या आणि त्या सर्व गोळ्या तशाच आहे. एकही गोळी त्या मुलीने घेतलेली नाही, म्हणून कदाचित परत तिला असे होत असेल. तेव्हा सीमा म्हणते की मी तिच्याशी बोलते, म्हणून सीमा लगेच मयुरीच्या रूममध्ये निघून जाते. तेवढ्यात आनंदजवळ जान्हवी येते आणि आनंद हा मनाशी म्हणत असतो की जे काही घडते खरंच त्याचे खरंच खूप टेन्शन येते. तर जान्हवी हे ऐकते आणि आनंदला म्हणते, बेबी अजूनसुद्धा या घरामध्ये खूप काही घडते आणि जर मी तुला ते सांगितले तर तुला आणखीनच टेन्शन येऊ शकते. चिडून म्हणतो की आता सांग ना, नाहीतर मला आणखीन टेन्शन येईल. तर जान्हवी म्हणते, अक्षय हा रेवाला डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि रेवाच्या पोटामधील बाळ हे अक्षयचं असेल तर अक्षयचे चुकले आणि तो म्हणतो असे नाही, मग त्याला गिल्ट आले असेल म्हणूनच तो असे वागतो ना. आनंद म्हणतो की जान्हवी तसं नाही, कारण त्यामागे सुद्धा एक कारण आहे. तेव्हा जान्हवी विचारते की अरे काय कारण आहे. तेव्हा आनंदच्या लगेच लक्षात येते आणि हिला आत्ता या वेळेला काहीच सांगायला नको. हिला जर सांगितले तर सर्वांना सुद्धा माहिती होईल, म्हणून तो शांत राहतो. परत आनंद जान्हवीला म्हणतो की आता या मोमेंटला आपल्याला रमा आणि अक्षय यांचा डिव्होर्स झाला तर चालेल का. तर जान्हवी नाही म्हणते. तर आनंद म्हणतो की मग कदाचित ते बाळ दुसऱ्या कुणाचे असेल आणि ती आपल्या अक्षयवर आरोप ठेवत असेल, तर असे काही कारण असू शकते. तर जान्हवीच्या लक्षात येते. त्यानंतर इकडे रमा आणि अक्षय हे रेवाबरोबर हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तर रेवा आतमध्ये गेलेली असते आणि अक्षय रमा बाहेर असतात. तर अक्षय रमाला म्हणतो की बघूया डॉक्टर काय म्हणतात ते. तर डॉक्टर आतमध्ये रेवाला म्हणत असतात की हे खोटं नाटक आहे, ते किती दिवस करणार, कारण खोटी प्रेग्नन्सी ही लवकरच लोकांसमोर येऊ शकते. हे नाटक आपण जास्त दिवस नाही करू शकत. रेवा म्हणते की डॉक्टर यासाठी मी तुम्हाला जास्त फीसुद्धा देते आणि जर हे प्रकरण उघडकीस आले तर फेस करेन मी त्या गोष्टीला, परंतु तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही फक्त मला कॉपरेट करा. तर डॉक्टर विचारतात की काय करायचे. तेव्हा रेवा सांगते की तुम्ही फक्त अक्षयला हे सांगायचे की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहे आणि माझी त्याला काळजी घ्यावी लागेल असे फक्त त्याला सांगा आणि मी जाते आणि त्याला आत्ता परत तुमच्या जवळ इथे घेऊन येते. रेवा जायला निघते. तर डॉक्टर म्हणतात की रेवा पुन्हा एकदा विचार कर, कारण मला याबद्दल असे काही करूशी वाटत नाही. तेव्हा रेवा म्हणते की डॉक्टर तुम्ही कदाचित विसरलात की माझ्या मम्माने तुमच्या फॅमिलीला या अगोदर मदत केली होती. डॉक्टर म्हणतात की मी काही विसरले नाही, म्हणूनच आत्ता या परिस्थितीत मी तुला मदत करते. रेवा लगेच आपल्या बॅगमधून काही पैसे काढते आणि डॉक्टरांना देते. तर डॉक्टर खुश होतात आणि अक्षयला घेऊन येण्यासाठी सांगतात. तर अक्षय इकडे रमाला विचारतो की डॉक्टरांनी खूप वेळ घेतला असे तुला वाटत नाही का. रमा म्हणते की हो ना, आणि मला कधी कधी असे वाटते की रेवा जे काही सांगते ते खरे सुद्धा वाटते. अक्षय म्हणतो की काय बोलते रमा तू. रमा म्हणते की अगं आपण खोटे बोलतो हे माहीत असताना सुद्धा रेवाने इतकी हिंमत केली की आपल्याला ते डॉक्टरांपर्यंत सुद्धा घेऊन आली. तर अक्षय म्हणतो की ती जर खरंच प्रेग्नेंट असेल तर त्या बाळाचा बाप कोण आहे हे आपण शोधून काढू, आणि जर ती प्रेग्नेंट नसेल तर मग आपल्या हाती खूप मोठा असा पुरावा लागतो आणि तो पुरावा घेऊन आपण हे सिद्ध करू शकतो की ती हे सर्व नाटक करते. रमा म्हणते की मला तरीसुद्धा भीती वाटते, कारण हा खेळ रेवाचा आहे आणि आपण यामध्ये नवीन आहोत. अक्षय म्हणतो की रमा तू इतकं टेन्शन घेऊ नको, आपण तिचे हे चक्के पंजे आहे ना नक्की बाहेर काढू. तेवढ्यात रेवा बाहेर येते. तर लगेच अक्षयचा हात रमाच्या हातामध्ये असतो. रमा लगेच अक्षयच्या हाताला स्पर्श करते आणि खुणावून रेवा आल्याचे सांगते आणि लगेच विषय बदलते आणि लगेच भांडणाचे नाटक करतात. की रमा म्हणते की मला असे वाटले होते की तुम्ही मला येथे घेऊन येतान, पण तुम्ही तर रेवालाच घेऊन शेवटी इथे आलात. अक्षय म्हणतो की प्लीज मला तेच तेच वारंवार म्हणू नको, घरीसुद्धा तेच आणि आता येथे सुद्धा तेच, आणि येथे आमच्याबरोबर आली येथे सुद्धा ते, त्यामुळे आता तू शांतच राहा. रमा म्हणते की शांत राहा म्हणजे तुम्हाला फक्त रेवाच दिसते आणि तिच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही सुचत सुद्धा नाही, मग माझे काय करायचे. तेव्हा अक्षय म्हणतो की तूच म्हटली होती की तिची काळजी घ्या म्हणून अक्षय चिडण्याचे नाटक करतो. तर रेवा त्याला शांत करते आणि डॉक्टरांनी तुला आतमध्ये बोलवल्याचे सांगते. तर अक्षय म्हणतो की हो येतो ना मी. तर अक्षय जायला निघतो तर रमासुद्धा निघते.
तर रेवा लगेच रमाला म्हणते की तुझी काही गरज नाही. तेव्हा रमा रागाने रेवाला म्हणते की तू मला हे सांगायची काही गरज नाही. मी आतमध्ये येणार कारण माझ्या आयुष्यामध्ये पुढचं पाऊल हेच आहे, त्यामुळे मला सुद्धा जाणून घ्यायचे डॉक्टर काय सांगतात ते. आणि रेवाला धक्का देऊन रमा आतमध्ये निघून जाते. तर अक्षय मुद्दाम रेवाला विचारतो की तुझ्या पोटाला धक्का लागला नाही ना. तर रेवा चिडते आणि आतमध्ये येते. डॉक्टर विचारतात की ह्या का आल्यात. रमा म्हणते की का आल्या म्हणजे मी यांची बायको आहे. तेव्हा रेवा लगे डॉक्टरांना म्हणते की मला ज्यांना तुम्हाला भेटायचे होते म्हणजे माझ्या बाळाचे वडील हे आहेत. डॉक्टर म्हणतात की मग तुझ्याबद्दल मी यांना सर्व काही सांगू शकते. अक्षय म्हणतो की हो सांगा ना. तेव्हा डॉक्टर सांगतात की ह्या खूप वीक आहे आणि तुम्हाला त्यांची जास्तच केअर करावी लागणार. त्यांच्याबरोबर कायम कोणी ना कोणी सोबत असायला हवे आणि बाहेर कुठे एकटीला पाठवू नका. तर अक्षय म्हणतो की हो चालेल आणि मी व्यवस्थित अशी रेवाची काळजी घेईल. तेव्हा रमा म्हणते की डॉक्टर तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत तिची काळजी घेण्यासाठी. तेव्हा अक्षय म्हणतो की अजून काही. डॉक्टर म्हणतात की आम्हाला जे सांगायचे होते ऑलरेडी आम्ही तुम्हाला आत्ता सध्या सांगितले आणि नंतर पुढचे. तेव्हा अक्षय म्हणतो की मग रिपोर्ट तरी मला दाखवा. तेव्हा डॉक्टर रिपोर्ट देण्यास नकार देतात. डॉक्टर सांगतात की फायनल रिपोर्ट अजून यायचा आणि मला त्यांच्या काही चेकअपसुद्धा करायचे, त्यामुळे तुम्ही आत्ता या वेळेला बाहेर बसा. अक्षय म्हणतो की अच्छा मग तुम्हाला इतके सांगायचे होते. आणि रेवाला म्हणतो की हो मी बाहेर थांबतो बरं का. तर रमाही बाहेर जाताना रेवाला म्हणते की एका पायावर जास्त भार देऊन उभी राहू नको, बाळाला त्रास होईल. आणि रमासुद्धा अक्षयच्या पाठीमागे बाहेर येते. तर बाहेर आल्यानंतर रमा अक्षयला म्हणते की मला नक्की काहीतरी घोळ वाटते आणि ह्या अगोदर रेवा आतमध्ये डॉक्टरांकडे गेली होती, मग तेव्हा चेकअप नाही केले, तेव्हा काय फक्त गप्पा करत होत्या का. तेव्हा अक्षय म्हणतो की ही डॉक्टर खरी असेल हे कशावरून. आणि लगेच ते खिडकीला कान देऊन डॉक्टर रेवाला काय सांगतात ते ऐकण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा डॉक्टर मुद्दाम रेवाला म्हणत असतात की तुला सोनोग्राफीसाठी परत एकदा यावे लागेल आणि मी पुन्हा एकदा तुझं चेकअप करते, काही गोळ्या औषधं तुला लिहून देते. तेव्हा रमा ते ऐकून विचार करते की डॉक्टर खरंच हिला सोनोग्राफी करण्यासाठी सांगतात, मग ही खरंच प्रेग्नेंट आहे का. मला असे वाटते की हे आणि मी मिळून तिला फसवतो, पण ते दोघे मिळून मला जर फसवत असतील तर. रमा लगेच टेन्शनमध्ये येते आणि बाजूला निघते. तेव्हा अक्षय रमाजवळ येतो आणि रमाला विचारतो की तुझ्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे की रेवा आणि मी मिळून तुला फसवतो. रमा लगेच धक्क्याने अक्षयला विचारते की तुम्हाला सर्व कसे कळले. तेव्हा अक्षय म्हणतो की मला तुझ्या मनातलं ऐकूसुद्धा येते आणि सर्व समजते सुद्धा. आपण ज्या माणसावर प्रेम करतो त्या माणसाच्या मनात नेमकं काय चालू आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून, हावभावावरून आणि त्याच्या बॉडी लँग्वेज जर बदलली तर अक्षय रमाचा हात धरतो, यावरून सर्व कळते. आणि परंतु रमा एक गोष्ट लक्षात ठेव की आपण एकत्र आहोत एका टीममध्ये आणि दोघांना मिळून रेवा नावाचं संकट आपल्याला या घरातून घालवायचं. जोपर्यंत रेवा या घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्या घरावर संकट हे येतच राहणार, तोपर्यंत आपल्यामध्ये गैरसमज वाढणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी. तर रमा म्हणते की पण मला हे सर्व खरे वाटते कारण डॉक्टर खूप खरेपणाने तिच्याशी बोलतात. तर अक्षय म्हणतो की तेच, मग डॉक्टर खरी आहे की नाही हे शोधायला हवे. तेवढ्यात रेवा बाहेर येते आणि आता निघायचे की असे म्हणते. तेव्हा रमा परत आतमध्ये डॉक्टरांकडे जाते. तेव्हा रेवा तिच्या मागे परत येते. रमा डॉक्टरांना म्हणते की बाकी सर्व तुम्ही सांगितले, परंतु पथ्य नेमकं काय पाळायचे ते तर सांगितले नाही. रेवा म्हणते की ते मला माहिती आहे. तर रमा म्हणते की तुला जर माहिती असेल तर ते पाळत सुद्धा नाही आणि डॉक्टरांना सांगते की ही दारूसुद्धा पिते, मनाला येईन ते खाते कारण त्या बाळाला त्रास व्हायला नको, कारण मी तिची काळजी घेत असते म्हणून हे सर्व विचारते. तर डॉक्टर सांगतात की चायनीज आणि पिझ्झा वगैरे जे काही असेल ते बंद करा आणि घरचं जे खाणे असेल ते यांना खाण्यासाठी द्या, सात्विक जेवण त्यांना देण्याचा प्रयत्न करा. रमा म्हणते की हो तिला नक्की मी सात्विक जेवणच देईल, मी ही सगळे पथ्य रेवाला नक्की पाळवायला नक्की जबाबदार करेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात ठीक आहे, मग पुढच्या वेळेस त्यांना चेकअपसाठी नक्की घेऊन या. त्यानंतर इकडे घरी अभि एक फिल्म बघतो आणि तो जास्तच इमोशनल झालेला असतो, डोळ्यामध्ये पाणी येते. तर आरती त्याला समजावते अरे ती फिल्म होती. तर अभि म्हणतो की रिअल आयुष्यामध्ये जर मी तुम्हाला सोडून गेलो तर उद्या तुझं आणि बाळाचं काय होईल. तेव्हा आरती त्याला समजावते. तेवढ्यात ते अक्षय येतो
अक्षय अभिला म्हणतो की काय रे तू रडतोस, तेव्हा अभि म्हणतो की नाही अरे डोळ्यामध्ये कचरा गेला. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की नक्की वहिनी याने इमोशनल अशी फिल्म बघितली असेल, तर आरती हो बोलते. तेव्हा अक्षय म्हणतो की लहानपणी याने जर कार्टून बघितले तरीसुद्धा हा रडायचा. तेव्हा आरती आणि अक्षय त्याला चिडवतात, तर अभि म्हणतो की चल मी तुला सुद्धा फिल्म दाखवतो. त्यानंतर इकडे पंकज काकाला रमा फोन करते आणि मला माहिती आहे की हे सर्व कोणी केले ते. तर पंकज काकाला धक्का बसतो. पंकज म्हणतो की आत्ता तू ज्या घरामध्ये राहते त्या घरातून हे सर्व काही तोंडातून एक शब्द असा सुद्धा काढू नको, कारण त्याचे परिणाम खूप वाईट होतील. रमा म्हणते की जे व्हायचे ते होईल आणि त्याचवेळी रमाच्या खांद्यावर मागून कोणीतरी हात ठेवलेला असतो. तर इकडे अक्षय आणि अभि हे कोणती फिल्म बघायची म्हणून टीव्हीवर समोर बसलेले असतात. तेवढे तिथे आनंद येतो आणि आनंद विचारतो की काय करता. अक्षय म्हणतो की आम्हाला रडवण्यासाठी आम्हाला एक फिल्म दाखवतो. तर आनंदला हसू येते, कारण अभिसुद्धा लहानपणी खूप रडायचा. तर इकडे रमाच्या खांद्यावर हात ठेवणारे रमाकांत काका असतात आणि ते रमाला म्हणत असतात की शशिकांत आणि मी जेव्हा लहान होतो तेव्हा आई शशिकांतचे जास्त लाड करायची आणि तो भेदभाव चालूच होता, आणि आता माझा नातूसुद्धा या घरामध्ये येणार. कुठली ती रेवा, तिचा सुद्धा बाळ या घरामध्ये येणार. त्यामुळे माझा नातू आणि त्या रेवाचं जे ची तुलना झालेली मला चालणार नाही, कारण इतक्या दिवस मी गप्प बसलो, आता गप्प बसणार नाही. शशीदादा जे काही हे करतो त्याचं जे काही खरं रूप आहे ते शेवटी मी जगासमोर आणि आईसमोर घेऊनच येणार. तेव्हा रमा म्हणते की पण हे सर्व आपण कसे शोधायचे. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय रडत असतो. रमा म्हणते की काय झाले, का रडता तुम्ही. तर अक्षय म्हणतो की मला जर उद्या काही झाले तर तू एकटी स्वतःच्या पायावर उभी राहशील ना, हे मला प्रॉमिस दे आणि तू स्वतः लढशील. तेव्हा रमा ही अक्षयकडे बघत असते. तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.